श्री स्वामी समर्थ. सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना. येत्या 19 एप्रिल 2026 वार रविवार या दिवशी अक्षय तृतीया आहे आणि त्याचबरोबर भगवान विष्णूंचा 6वा अवतार म्हणजेच परशुरामाची आजच्या दिवशी जयंती आहे. तर वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय तृतीया म्हणतात. यालाच वसंत उत्सवाचा दिवस असंही म्हटलं जातं. हा 4 मुहूर्तापैकी अर्धा मुहूर्त समजला जातो. श्राद्ध दिवस मानला जातो. या दिवशी पितरांची सेवा केली जाते. धर्मराज फार धार्मिक, ते नेहमी दानधर्म करत असत. यावेळी त्यांच्या मनात आले, माणसाने केलेले पुण्य कायम कसे टिकेल. त्याने लगेच श्रीकृष्णाला विचारले. श्रीकृष्णाने सांगितले, वैशाख शुद्ध तृतीयेला दान करावे. या दिवशी होम हवन करावे, देवाच्या नावाने दानधर्म करावा. आपल्या परलोकात गेलेल्या पितरांकरिता, वाडवडिलांकरिता त्यांच्या नावाने पुण्यकर्म, तर्पण, दानधर्म करावे. असे केल्याने या दिवशी केलेले कर्म कायम टिकते, सदैव अक्षय राहते. हे ऐकून धर्माला फार आनंद झाला. त्याला हवी असलेली चांगली गोष्ट समजली. या दिवशी म्हणजेच अक्षय तृतीयेला आपल्या पितरांची सेवा कशी करावी, पूजा मांडणी कशी करावी ते आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सकाळी उठल्याच्या नंतर आपले नित्यकर्म आणि झाल्याच्या नंतर देवपूजा करण्याच्या अगोदर आजच्या दिवशी दक्षिण दिशेला तोंड करून पितरांना तर्पण दिलं जातं. तर तर्पण कसं करावं, तर पाण्यामध्ये काळे तीळ घेऊन दक्षिण दिशेला तोंड करून आपल्या पितरांचं स्मरण करून पितृतर्पण केलं जातं. त्याचबरोबर आजच्या दिवशी एक दुसरं देवाला न वापरणारं किंवा आपण जे बसायला जे आसन वापरतो ते न वापरता दुसरं आसन घेऊन दक्षिणेकडे तोंड करून आजच्या दिवशी एक अगरबत्ती लावून पितृस्तोत्राचं पठण करावं आणि त्यानंतर पितृस्तोत्राचं पठण केल्याच्या नंतर हातपाय धुवून त्यानंतरच मग देवपूजा करावी. तर देवपूजा झाल्याच्या नंतर साधारण आपल्याला आपल्या पितरांचे पूजा मांडणी, जे की करा केळी याची पूजा केली जाते. तर प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते. तर आजच्या दिवशी साधारण 12 ते 12:30च्या दरम्यान ही पूजा केली जाते. तर ही पूजा मांडणी शक्यतो दक्षिण दिशेकडे तोंड होईल यानुसार आपल्याला पूजा मांडणी करायची आहे. आता ज्यांना शक्य नसेल त्यांना जसे जागा सुटेबल होईल त्याप्रमाणे पूजा मांडणी ही करावी. जर आपल्या घरात सासू सासरे यापैकी कुणी एक जर गेलं असेल तर त्यांचीही पूजा करता किंवा आपले सासू सासरे असतील तर आपल्याला ही पूजा करता येत नाही. मग आपल्या आजी सासऱ्यांची पूजा हे आपले सासू सासरे करतात. त्यांचे नातू किंवा नातसून ही सेवा करत नाही. तर पितरांची सेवा करताना आजच्या दिवशी एक पाट घेऊन त्याच्यावरती सफेद कपडे ठेवावे. त्यावरती एक पत्तरवाळी ठेवायची आहे आणि त्या पत्तरवाळीवरती गहू ठेवायचे आहे. फक्त गहूच ठेवायचे, इतर कोणत्याही गोष्टी त्यावरती ठेवायच्या नाही. आणि करा आणि केळी आजच्या दिवशी पूजन केलं जातं. सासू सासऱ्यांची एकत्र पूजा केली जाते आणि त्या करा म्हणजेच एक मातीचा करा आजच्या दिवशी त्याला म्हटलं जातं आणि त्याच्यामध्ये पाणी काठापर्यंत भरून हळद, कुंकू, अक्षता, फूल अर्पण करून त्या करा आणि केळीच्या बाहेरच्या साईडने 5 बोटं चंदनाची वरून खाली हे काढावे. इतर धार्मिक पूजेमध्ये आपण तांब्याच्या कलशाला खालून वरती कुंकू लावत असतो किंवा स्वस्तिक काढत असतो, परंतु पितरांची सेवा करताना ही उलटी केली जाते. तर वरच्या दिशेने खाली आपल्याला चंदनाची 5 बोटं काढायची आहे. तर करा आणि केळी या दोन्हीलाही आपल्याला तसंच करायचं आहे. आणि त्यानंतर जे काही आपला करा किंवा केळी असेल तर त्याला जे रक्षासूत्र आहे तर ते विषम दिशेने बांधायचे आहे. विषम संख्येने म्हणजे 1 किंवा 3
असे वेढे आपल्याला त्या करा केळीला बांधायचे आहे. तर त्यानंतर ती करा आणि केळी एकावर एक ठेवून बऱ्याच ठिकाणी वेगवेगळी पद्धत आहे. तर त्याच्यावरती कोणी आंबा ठेवतं, तर कोणी मग त्याच्यावरती हे खरबूज ठेवत असतं. प्रत्येकाची पद्धत ही वेगळी आहे. तर काहींच्या ठिकाणी करा आणि केळी वापरत नाही, तर तांब्याचा किंवा स्टीलचा तांब्या हा इथे वापरला जातो. आता ही सगळी पूजा मांडणी आपल्याला साधारण 12 ते 12:30च्याच दरम्यान करायची आहे. तर ही पूजा मांडणी करून ठेवायची. आजच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो. आजच्या दिवशी आंब्याचा रस केला जातो आणि जोपर्यंत आपण आपल्या पितरांना हा नैवेद्य दाखवत नाही, आंब्याचा रस दाखवत नाही, तोपर्यंत घरातील व्यक्ती ही खात नसते. तर आजच्या दिवशी त्यांना नैवेद्य दाखवल्याच्या नंतर आपण आंबे हे खाऊ शकता. तर अशी आपल्याला पूजा मांडणी करायची आहे. तर त्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचा. तर नैवेद्य कसा दाखवावा, तर जिथे आपण पूजा मांडणी केली आहे त्या ठिकाणी आजच्या दिवशी भरीव गोल काढायचा आहे आणि त्यावरती आपल्याला ताट ठेवायचं आहे. तर आपण देवघरात देवांना नैवेद्य दाखवतो त्यावेळेस आपण भरीव चौकोन काढत असतो आणि पितरांची सेवा करताना आपल्याला भरीव गोल काढायचा आहे आणि 3 वेळेस आपल्याला पाणी फिरवायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. तर आजच्या दिवशी त्यांच्या पितरांच्या स्मरणार्थ आपण आजच्या दिवशी पितृ जेवू घालत असतो. आता ज्यांना शक्य नसेल किंवा घरी कोणी जेवायला येत नसेल, तर अशा वेळेस आपण एक ताट भरून, जसं एक व्यक्ती पूर्णपणे जेवेल त्याप्रमाणे ते ताट भरून आजच्या दिवशी आपण गाईलाही ते खाऊ घालू शकतो. जर तेही शक्य नसेल तर एखाद्या गरजू व्यक्तीला आजच्या दिवशी नक्की जेवू घालावं किंवा यथाशक्ती आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं आजच्या दिवशी दानधर्म हे केलेलं पुण्य आपल्याला मिळत असतं. तर आजच्या दिवशी नैवेद्य वगैरे झाल्याच्या नंतर आजच्या दिवशी बाहेरच्या दरवाजाच्या ठिकाणी आपले पितृ बसलेले असते, त्यांना आजच्या दिवशी आघारी द्यायची असते. तर ज्यांना शक्य असेल त्यांनी दारामध्ये द्यावं, कारण शहराच्या ठिकाणी अलाराम वाजण्याची, फायर अलाराम वाजण्याची दाट शक्यता असते. तर मग त्यांना शक्य नसेल तर त्यांनी गॅलरीतही ही सेवा करू शकतात. तर एका लोखंडाच्या भांड्यामध्ये गौरी ठेवून त्याच्यावरती तूप टाकून जो काही आपण नैवेद्य बनवतो, तर तो नैवेद्याचा घरातील कर्त्या पुरुषाने तो नैवेद्य त्या आघारीमध्ये द्यायचा आहे. तर त्याचा धूर होईल एवढं आपल्याला त्याच्यामध्ये सगळ्यांनी घरातील इतर व्यक्तींनी एक घास त्या आघारीमध्ये टाकायचा आहे. तर अशा प्रकारे आजच्या दिवशी आपल्याला सेवा करायची आहे आणि साधारण सायंकाळच्या वेळेला जी काही आपण करा केळीची पूजा केलेली आहे, तर ती सायंकाळच्या वेळेला त्या पत्तरवाळी सगट अख्खं खरबूज, करा केळी पाण्याने भरलेलं तुम्ही आजच्या दिवशी ते दान करायचं आहे. तर अशा प्रकारे आजच्या दिवशी ही सेवा करावी. चा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.